कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा केला जातोय। तर नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ज्या ठिकाणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचं वास्तव्य होतं, त्या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कुसुमाग्रजांची एक सुंदर प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणून ग्रंथदिंडीचं देखील आयोजन केलं जाणार आहे। प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। यासोबतच या ठिकाणी उपमहापौर हे देखील आवर्जून उपस्थित आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत हे आज दुपारी खरं तर नाशिकमध्ये या कार्यक्रमांसाठी दाखल होणार आहेत। मात्र त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सकाळपासूनच या ठिकाणी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये या ग्रंथदिंडीसाठी हजर झालेल्या आहेत। मराठी भाषा दिन आहे, मोठा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित केला गेला आहे। प्रतिवर्षीप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। ग्रंथदिंडी आहे। कसं वाटतं नाशिकमध्ये येऊन, काय भावना आहेत? नाशिकमध्ये येऊन नाशिककरांनी खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे। प्रतिसाद अप्रतिम आहे। कालपासून आपण पूर्व संध्या असं म्हणता येणार नाही, पण मायबोलींचा कार्यक्रम सुरू झाला। विश्वसंमेलनाचं निमित्त धरलं ते नेमकं आजच्या दिवसाचं औचित्य धरून। त्यामुळे आजच्या तर सगळ्यांना शुभेच्छा आहेतच। नाशिककरांचा प्रतिसाद तुम्ही आजूबाजूलाही बघाल आणि त्याचबरोबरीने सगळ्याच कार्यक्रमाला नाशिककर अगदी स्वतःची उपस्थिती दाखवत आहेत, रसिक प्रेक्षक उपस्थिती दाखवत आहेत, मान्यवर आलेले आहेत, त्याचबरोबरीने सगळे साहित्यिक आहेत। आमच्या आंतरराष्ट्रीय मंचाचे जवळपास 300-350 सगळे साहित्यिक आणि सभासद सदस्य हे बाहेरच्या 14 देशातनं आलेले आहेत। त्यामुळे एकूण तुम्ही जर बघाल तर अगदी वातावरण अगदी रम्य आहे, मराठमोळं आहे, मराठी बोलीचं आहे, मराठी भाषेचं आहे आणि मराठी भाषेचं कौतुक करण्यासाठी अभिजात दर्जा मिळाल्यावर असेल, त्याच्या आधीही होतंच, तर मराठी भाषेतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर जास्त साहित्यिक, जास्त मराठी प्रेमी आणि जास्त मराठी मनाचे लोक आमच्याशी जोडले गेले आहेत। अनेक ठिकाणी आपलं काम या ठिकाणी मराठी भाषेसंदर्भात सुरू असतं, अनेक देशांमध्ये खरं तर सुरू असतं। मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी मराठी जनांवरच आहे असं वाटतंय? नाही, अजिबात नाही। असं अजिबात नाही की मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी फक्त मराठी भाषिकांवरच आहे। मराठी भाषा ही अतिशय गोड आहे, त्यामुळे त्याची जबाबदारी ही प्रत्येकाचीच आहे। प्रत्येकजण आपल्या भाषेबद्दल जसा एक अभिमान ठेवून असतं, तसं मराठी भाषिक म्हणून आम्हालाही त्याचा अभिमानच आहे की मराठीचा गोडवा हा संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर असेल। आंतरराष्ट्रीय मंच जर आमचा बघितला तर भारताच्या बाहेरही तोच गोडवा आहे आणि महाराष्ट्रातल्या बोलीसाठी परदेशीय देखील लोक इथे येऊन जे पर्यटन करतात किंवा ती बोली शिकण्याचा प्रयत्न करतात। आपण बऱ्याचशा ट्रेंडी रील्स किंवा बाकी हे बघत असाल की मराठींमधनं गाणं किंवा मराठी बोलणं, फेटा बांधणं ही शान आहे मराठीची आणि ती शान प्रत्येकालाच भुरळ घालते आणि त्यामुळे फक्त मराठी भाषिकांचं नाही तर प्रत्येकाचंच हे कर्तव्य आहे की मराठी भाषा आपण तेवढीच आपुलकी मानून घेऊन सगळीकडे त्याचा प्रसार आणि प्रचार करावा। धन्यवाद। आपण बघतोय अत्यंत उत्साहात खरं तर आजचा हा दिवस साजरा केला जातोय। सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत। तात्यासाहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहिली जाते आणि त्यासोबतच आज या संपूर्ण दिवसाचं औचित्य साधून एकीकडे मराठी भाषा दिन साजरा केला जातोय, दुसरीकडे नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन जे आहे ते आयोजित केलं गेलं आहे आणि पुढच्या काही वेळात या ठिकाणी ग्रंथदिंडी देखील निघणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।